हाय, आज बघा चक्क आरोही मॅडम पूजा करतायत, कारण आज आहे तिचा वाढदिवस म्हणून देवाला जरा मस्का लावणं चाललेला। तिची पूजा झाल्यानंतर मी तिचं ऑप्शन केलं, तिच्या पप्पांनीही केलं। त्यानंतर पटपट तयार होऊन आम्ही आलेलो आहोत माऊली वॉटर पार्क। आणि यावेळेस आम्हीही तिसऱ्यांदा माऊली वॉटर पार्कला आलेले आहोत। बरं, माऊली वॉटर पार्कचे चार्ज काय वगैरे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ इथे पॉज करा। इथे 2 चार्ट आहेत ज्यामध्ये माऊली वॉटर पार्कचे चार्जेस आणि राईड्स तुम्हाला पाहायला मिळतील। त्यानंतर आमचा मामा आला आणि मामाचे असे काही लाड आम्ही करत असतो। आणि आज तर लाड जरा जास्त असणार आहेत, कारण ही ट्रीट मामाकडनं आहे। पटपट जे आहे चेंज केलं आणि आम्ही चाललेलो आहोत सर्वात आधी ॲडव्हेंचर्स करायला। पण पाय असे पोळत होते की काय सांगू, मस्त सर्व ॲडव्हेंचर्स केलेत। आणि या ॲडव्हेंचरसाठी स्पेशली मी खूप एक्सायटेड होती, कारण मागल्या वेळेस जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा ते बंद होतं। सर्व ॲडव्हेंचर मस्त करून घेतलेत आणि त्यानंतर आलेलो आहोत पाण्यामध्ये मजा करायला। बऱ्याचदा ना जे जुने माझे व्हिडिओज आहेत वॉटर पार्कचे, तेव्हा मला कमेंट्स अजूनही येतात की ताई ह्या ज्या राईड्स आहेत किंवा ॲडव्हेंचर्स आहेत यासाठीचे वेगळे पैसे मोजावे लागतात का? तर अजिबात नाही। या वॉटर पार्कची जी फीज आहे 750 रुपये, त्यामध्ये सर्व राईड्स आणि ॲडव्हेंचर्स येतात। फक्त तुम्हाला काही खायचं प्यायचं असेल तर मात्र पैसे वेगळे मोजावे लागतात। सो आम्ही बघा इथे मस्त भरपूर धमाल केली। त्यानंतर आम्हाला लागली भूक। सो सर्वात आधी तर खाल्ली पाणीपुरी, जी 20 रुपये प्लेट होती। त्यानंतर हे आहे माऊली कॅन्टीन आणि इथे आम्ही मस्त मिसळपाव पावभाजी एन्जॉय केली। पुन्हा जे आहे वेव्ह पूलमध्ये येऊन मस्त असं चिल केलं। वेव्ह पूल स्टार्ट झाल्यानंतर मस्त लाऊड म्युझिक होतं, त्यामुळे भरपूर असा डान्सही केला। त्यानंतर आम्ही आलो ह्या मोठमोठ्या राईड करण्यासाठी, पण इथे इतकी प्रचंड गर्दी होती। एक राईड करण्यासाठी अर्धा तास वेटिंग होतं। सो तरीसुद्धा आम्ही ह्या राईड मस्त अशा एन्जॉय केल्या। पूर्ण दिवसभर वॉटर पार्कमध्ये खरंच खूप जास्त मजा मस्ती केली। त्यानंतर जे आहे पटपट जे आहे रेडी होऊन आम्ही आलेलो आहोत आता झुडिओमध्ये, कारण आरोहीला काही कपडे वगैरे घ्यायचे होते। सो ते घेतले आणि त्यानंतर आलेलो आहोत गजानन माऊलींच्या दर्शनासाठी। आता तर इथे भरपूर स्ट्रिक्ट झालेलं आहे, बाहेरच्या गेटपासूनच कॅमेरे बंद करावे लागतात, नाहीतर ते आपले कॅमेरे घेऊन घेतात। त्यानंतर आरोहीसाठी मस्त असा केक घेतला आणि सेलिब्रेशनसाठी आलेलो आहोत आमच्या फेवरेट हॉटेलमध्ये। तिथे मस्त केक कट करून सेलिब्रेशन वगैरे केलं आणि जेवणाची ऑर्डर दिली। जेवण येईस्तोवर तर मुलांचे माहिती आहे का, म्हणजे डोळे पेंगायला लागले होते। कसं तरी त्यांना जागी ठेवलं आणि मस्त जेवणावर ताव मारला। जाता हे छोटं मोठं जे आहे सेलिब्रेशन केलं आणि असा जो आहे माझ्या आरोहीचा वाढदिवस साजरा झाला। चला बाय।